नंदुरबार शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। शहरातील अनेक ठिकाणी मुख्यमंत्री यांचे बॅनर जे आहे ते लावण्यात आलेले आहे आणि या बॅनरवरती देवाभावांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। परंतु हे बॅनर कोणी लावलेले याबाबत कुठलाही सुविचार जे आहे ते देण्यात आलेले नाही। परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांचे बॅनर लागले असल्यामुळे चर्चेचा विषय जो आहे तो शहरवासियांना रंगलेला आहे। एकंदरीतच मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आणि हैदराबाद गॅजेट काढल्यानंतर हे बॅनर जे आहे ते बॅनर झळकताना दिसून येतात। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे जे बॅनर जे आहे ते लावण्यात आले, परंतु नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर जे आहे ते लावण्यात आलेले। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करतानाचा फोटो जो आहे तो या बॅनरमध्ये लावण्यात आलेला आहे। तर विशेष म्हणजे या बॅनरमध्ये शिवमुद्रा देखील ठेवण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज साम्राज्याचे अधिकृत ही मोहर मानली जात असते। या चिन्हामध्ये संस्कृतमध्ये एक ओळ लिहिलेली जी त्यांच्या शासनाची महत्वाची दिग्दर्शिका दाखवणारे अशी हे मोहर जी आहे ती लावण्यात आलेली आहे। या बॅनरमध्ये देवाभावाचा देखील उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। एकंदरीतच राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली, त्यानंतर हैदराबाद गॅजेट काढला आणि त्यानंतर या सर्व राज्यात जे आहे ते राजकारण जे आहे ते सुरू झालेले। अनेक सत्ताधारी पक्षातले नेते जे असतील किंवा छगन भुजबळ सारखे लोक असतील हे सरकारच्या विरोधातच उभे राहताना दिसून येतात। अशातच नंदुरबार शहरात लावण्यात आलेले या बॅनरमुळे आता शहरात जी राजकीय चर्चा जी आहे ती रंगायला सुरुवात झाली। त्यामुळे आता या बॅनरचा परिणाम नेमकं नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। जितेंद्र भाई, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।